येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि याच अनुषंगाने संपूर्ण देशात विविध माध्यमातून याचा उत्साह साजरा केला जातोय। पुण्यातील मेहेंदळे गॅरेज चौकातही 2000 स्क्वेअर फूटचं एक वॉल पेंटिंग प्रभू श्रीरामांचं रेखाटण्यात येत आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी संस्कृती प्रतिष्ठानचे प्रशांत मोहोळ माझ्यासोबत आहेत। दादा, नक्की काय संकल्पना आहे? खरं तर आपण बघतोय की पूर्ण देश हा श्रीराममय झालेला आहे। रामाच्या वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये एक अनोखी लहर उभी झालेली आहे आणि आम्ही संस्कृती प्रतिष्ठान, श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वेळी कलाकारांना एक काहीतरी वेगळी संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो। माझे मित्र अभिजित भोसले असतील, त्यांना कुठेतरी एक या सगळ्या उत्सवाचा भाग व्हायचं होतं आणि खरं तर आम्हाला आनंद वाटतोय की हा 500 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये येतात आणि आम्ही या सगळ्याचा आनंद उत्सवाचा एक भाग आणि या ऐतिहासिक सणाचा एक भाग व्हावा म्हणून एक आपण पाहतोय साधारणतः 2,500 ते 3,000 स्क्वेअर फीटाच्या या मोठ्या कॅनव्हासवरती श्रीरामांचं चित्र रेखाटतोय आणि हा संपूर्ण परिसर कसा राममय होईल याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय। दादा, संपूर्ण पुण्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांप्रती आदर व्यक्त केला जातोय। आपण भिंतीवर चित्र रेखाटावं ही संकल्पना मुळात कुठून सुचली आणि ते इम्प्लिमेंट करताना काय काय योजना केली? खरं तर मागच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं असं मोठं भिंतीवरचं चित्र आम्ही कोथरूड गावामध्ये रेखाटलं होतं। त्यावेळी माझे मित्र निलेश असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्या कोथरूड भागामध्ये काढलं होतं आणि हे कलाकार मित्र माझे आहेत आणि त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे या सगळ्या कामामध्ये आणि त्यांना घेऊन काहीतरी वेगळं आपण अनोखं काही करू शकू का याचा प्रयत्नातच ही कल्पना आली आणि मग एक प्रयत्न करत असताना या सोसायटीची आम्हाला परवानगी भेटली आणि तयारीसाठी तुम्ही पाहत असाल गेले 3 दिवसापासून सलग दिवस रात्र माझे सगळे सहकारी मित्र या ठिकाणी प्रयत्न करतात आहेत। त्यांनी या पेंटिंगचा एक मोठा अनोखा एक शिवधनुष्य म्हणा आपण या मार्फत उचललेला आहे आणि श्रीराम प्रभूंना एक वेगळी आदरांजली वंदन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कलेचं इथं सादरीकरण केलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे आपण पाहू शकतो की या भिंतीचित्राच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांप्रती आदर व्यक्त केला जातोय। 22 जानेवारीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसा तसा हा उत्सव वाढताना दिसतोय। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।